नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण घटक 2 जो संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती आहे त्याबद्दलचे महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 25 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय मराठी पेपर 2 विषय मराठी यासाठीचे बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा मिळणार आहे. पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबत 20 अधिक टेस्ट पण मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आणि घटकनुसार टेस्ट सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा हे जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही फोन सुद्धा करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर मराठी जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा अशा पद्धतीचे कोर्सेस येतात. त्यामध्ये आपल्याला युजीसी नेट सेट मराठी याचा कम्प्लीट कोर्स क्लिक करून पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कंटेंटमध्ये जाऊन आपल्याला मिळेल बघा, नेट सेट पेपर 2 पेपर 1 क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, असं सगळं कंटेंट तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, चला. घटक 2 काय आहे मग? संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वाङ्मय संस्कृतीचे पारंपरिक घटक अभ्यास करायचा आहे. मौखिक परंपरा, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण. त्यामध्ये मग तमाशा आला, ललित आलं, भारुड आला, बोहाडा आला, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथानकार, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. सोबतच वाङ्मय धर्म, पंथ, राजाश्रयाचा संबंध, म्हणजे की आधुनिक घटक कोणते आहे? मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मय संस्था, महामंडळे, संमेलने, पुरस्कार, या सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धी सोबतची संकल्पना, शील अशील संबंधीचे वाद काय झाले होते, स्वातंत्र्य आणि निर्बंध काय होतं, लेखक आणि वाचक याच्यातील आदान प्रदान कसे होतात, हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत सामाजिक प्रबोधनात वाङ्मय संस्कृतीचे काय योगदान आहे, किंवा मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार कोणते आहेत, वैचारिक, प्रबोधन, उद्बोधन, निबंध वाङ्मय, प्रायोगिक नाटक काय, पथनाट्य काय असते, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. सोबतच मराठी वाङ्मय संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनातील परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मयीन संस्कृती, लेखकाची प्रतिमा आणि मराठी समाज मानस सगळं सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि आपण हे सगळं बॅचमध्ये आपला अभ्यास करणार आहोत, त्यामुळे नक्की एनरोल करा. चला, पहिला प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या उत्तरार्ध संबोधले जाणारे लोकनाट्याला काय म्हटलं जातं? नाटक, तमाशा, जलसे, दशावतारी, सोंगी. 20व्या शतकात काय संबोधलं जातं? एक लोकनाट्य आहे, त्याला काय संबोधलं जातं? 20व्या शतकाच्या उत्तरात जे आहे त्याला आपण तमाशा म्हणतो. आणि हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोकनाट्य प्रकार आहे, ज्यामध्ये गायन, नृत्य, वादन आणि विनोद याचा समावेश असते. तमाशा हा शब्द अरबी असून त्याचा जो प्रेक्षणीय दृश्य आहे किंवा देखावा आहे त्यानुसार ते आलेला आहे, आणि लोककथेतील गण, गवळण, पोवाडे, लावणी यात सादर केले जातात. ठीक आहे. वग जो आहे हा तमाशाचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये कलाकार नाट्यमय पद्धतीने संवाद, अभिनय, नृत्य करतात. ठीक आहे, महाराष्ट्रात हे खूप लोकप्रिय आहे. त्यानंतर तमाशा हा शब्द रूढ असून उर्दू भाषकांच्या संपर्काने तो मराठी आलाय. सौदी अरेबियातून, दुबईतून, तुर्कस्तानातून, युगोस्लावियातून. कुठून आलेला आहे? अरबी शब्द आहे हा. तर हा कदाचित कशातून आलेला असेल? हा आलेला आहे तुर्किस्तानातून. ठीक आहे. नंतर गत, गवळणी, लावणी, वग आणि बतावणी ही 5 अंगे कोणाची आहेत? नाटक, तमाशा, दशावताराची, लोकविधी. गत, गवळण, लावणी, वग आणि बतावणी ही अंगे तमाशाची आहे. बतावणी म्हणजे काय, तर फारसला बतावणी, संपादनी असे समजले जाते. वग हे शेवटी असते, संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होतात. ठीक आहे.
आणि गवळण तर आपल्याला माहिती आहे, तमाशा सादर करताना गणानंतर गवळण होते. ठीक आहे. असं गण होते आधी. गत नाही, गण होते. ठीक आहे. गण म्हणजे काय, तमाशाची सुरुवात गणाने म्हणजे गणपतीला आव्हान केली जाते, आव्हान करून केली जाते, अथर्व शीर्षक. ठीक आहे, त्यामुळे त्याला गण म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर मग गवळणी, मग लावणी, आणि मग बतावणी, मग वग, शेवटी काय येणार, वग येणार. ठीक आहे. नंतर लावणीमध्ये रस पाहावयास मिळतो, शृंगार, करुण, हास्य, शांत. लावणीमध्ये कोणता रस पाहावयास मिळतो? लावणीमध्ये शृंगार रस पाहायला मिळतो, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अ असणार आहे. त्यानंतर उमा व बाबाजी मांग यांच्या डॅश हा मराठीतील पहिला वग मानला जातो. मोहन बाबा बराव मिठार आणि मुंबई कुणाची यापैकी नाही. उमा व बाबाजी मांग. ठीक आहे. आणि तमाशामध्ये ढोलकी, तुणतुणे, हलगी आणि कडे, झांज अशा पद्धतीचे सुद्धा म्हणजे काय, वाद्य आहेत. ठीक आहे, वापरले जातात आहे. तर याचं प्रश्नाचं उत्तर काय, मोहन बराव हे उमाजी आणि बाबाजी मांग यांच्यातील मराठीतील पहिला वग मानला जातो. नंतर बिन बियाचे झाड या वर्गाचे कर्ते कोण आहेत? दादा इंदुरीकर, व्यंकटेश माडगुळकर, पठ्ठे बाबूराव, गदिमा. बिन बियाचे झाड. बिन बियाचे झाड या वर्गाचे कर्ते कोण आहेत? ते आहेत व्यंकटेश माडगूळकर. ठीक आहे. बिनबियांचे झाड, चित्रशाळा प्रकाशन, पुणे यातील आहे ते. तुम्ही सुद्धा एकदा वाचा. ठीक आहे. त्यानंतर ललित हा शब्द लीला या शब्दावरून आला असावा असे कोणी म्हटलंय? डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर आनंदकुमार स्वामी, अनंत काणेकर, गंगाधर मोर्चे. ललित हा शब्द लीला यापासून आलेला आहे. तर ललित काय आहे? ललित हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो उत्सव प्रसंगी देवतेच्या प्रित्यर्थ सादर केला जातो. ठीक आहे. त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सोंग घेऊन एकत्र जमतात आणि कीर्तन करतात. ठीक आहे. तर ललित हा शब्द लीला या शब्दावरून आला आहे, डॉक्टर आनंद कुमार स्वामी यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये महत्वाचं पैलू कोणाचं होतं? संत एकनाथ यांचं होतं. ठीक आहे. ललित सादरीकरणाच्या सुरुवातीला धूप, सूत्रधाराचा प्रवेश, गणेशपण, विदूषक आणि सूत्रधारांशी विनोदी संभाषण या गोष्टी कुठे आढळतात? ललितात, तमाशात, यापैकी नाही, लोकनाट्य. कशात? सादरीकरणाच्या सुरुवातीला आपण आताच बोललो होतो, ते ललितामध्ये आढळतं. ठीक आहे. आधी गणेश वंदन होते, त्यानंतर मग धूप, सूत्रधाराचा प्रवेश, विदूषक, सूत्रधाराशी विनोदी संभाषण हे सगळं होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अ असणार आहे. ललितात ते होते आहे. मला दादला नको गो बाई हे भारूड मराठीतील संतांचे आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखोबा. मला दादला नको गो बाई हे भारूड मराठीतील संत एकनाथ यांचे आहे. हे भारतीय संत, तत्वज्ञ आणि कवी होते. भगवान विठ्ठलाचे भक्त होते, वारकरी होते, आपल्याला माहितीच आहे. एकनाथी भागवत, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर, सुकाष्टक टीका, आनंद लहरी, मुद्रा विलास, लघुगीता हे सगळं त्यांनी लिहिलेले आहे. आणि खूप महत्वाचे कवी आहेत ते, संत आहेत ते. भारूड हा डॅश आकृतीबद्ध आहे, नृत्य, नाट्यात्मक, पद्यबद्ध, गद्यबद्ध, दृश्य श्रावात्मक यापैकी सर्वांना भारूड याबद्दल मला विचारलेलं आहे. तर भारूड हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला आहे, ज्यामध्ये संगीत, कविता आणि नाटकांचा वापर करून आध्यात्मिक शिक्षण किंवा सामाजिक संदेश देण्याचे कार्य केले जाते. ठीक आहे. तर भारूड हे यापैकी सर्व आहे. नृत्य पण होते, त्यामध्ये गद्य पद्य पण असतात, दृश्य आणि श्राव्य पण असते आहे. ठीक आहे. नंतर या नृत्य नाट्यात निरनिराळे मुखवटे घालून वाजत गाजत पात्रांना मिरवले जातात. लढितात, भारुडात, बोहाड्यात की कीर्तनात? हे बोहाळा जो म्हणतो आपण, त्यामध्ये काय करतात, बोहाळ्यामध्ये निरनिराळे मुखवटे घालून हे होतं. हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर होतात. आदिवासी समाजाचं एक पारंपरिक हे आहे. ठीक आहे. शिमगा उत्सवासारखं असतं ते. ठीक आहे. निरनिराळे मुखवटे घालून ते वाजत गाजत पात्रांना मिरवले जाते.
नंतर बोहाळा हे देवतावरचे विधिनाट्य आहे. रामायण महाभारत पौराणिक आणि कथांवर आधारित नाट्यप्रसंग त्यात आहे. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध चूक. काय आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे, कारण बोहाळा हे देवता वर्तनाचे मुखवटे घालून तिथे सादर करतात आहे. ठीक आहे, नाट्यप्रसंग आहे. नंतर गणपत्य शाक्यत्य हे प्रकार या साहित्य प्रकारचे आहे. प्रवचन, कीर्तन, भारूड, लढी. सांगा बघू, गणपत्य शाक्य हे प्रकार आहेत कीर्तनाचे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर नारदीय कीर्तनात विनेऐवजी काय वापरले जाते? तंबोरा, डफ, तुणतुणे की यापैकी नाही. नारदीय कीर्तनात विनेऐवजी काय वापरले जाते? तंबोरा वापरले जाते. सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारदीय कीर्तनात विनेऐवजी तंबोरा वापरले जाते. नंतर वारकरी कीर्तनात काल्याचे कीर्तन कधी होते? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की यापैकी नाही. वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तर वारकरी कीर्तनात काल्याचे कीर्तन हे सकाळी होत असते, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नंतर नारदीय कीर्तनकारांना असेही म्हणतात. निरुपणकार, हरदासी कीर्तन, हरिभक्त परायण यापैकी नाही. नारदीय कीर्तनकारांना काय म्हटलं जातं सांगा बघू? त्यांना हरिदासी कीर्तनकार असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर नारदीय कीर्तनकारांना हरिदासी कीर्तनकार म्हटलं जातं आणि आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर कीर्तन शैलीतील परिवर्तन म्हणजे गाडगे महाराजांच्या शैलीतून विकसित झालेले लोककीर्तन तर राष्ट्रीय चळवळींच्या प्रेरणेतून आकाराला आलेले राष्ट्रीय कीर्तन हे कीर्तनाचे नवे आकृतीबद्ध आहेत. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. कीर्तन शैलीतील परिवर्तन म्हणजे गाडगे महाराजांच्या शैलीतून विकसित झालेले लोककीर्तन तर राष्ट्रीय चळवळीच्या प्रेरणेतून आकाराला आलेले राष्ट्रीय कीर्तन हे कीर्तनाचे नवे आकृतीबंध होतं. पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नंतर मराठी भाषेतील पुस्तकांचा पहिला मुद्रण संस्कार किती साली झाला? इसवी सन 1805, 1804, 1806, 1807. तर मराठी भाषेतील जो आहे ना पुस्तकांचा पहिला मुद्रण संस्कार तो झालेला 1805. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ठीक आहे, आता मराठीचे पहिले वृत्तपत्र कोणते? बंगाल गॅझेट, संवाद, कौमुदी, दर्पण, प्रभाकर. सांगा बघू. ते आहे दर्पण. ते बाळाशास्त्री जांभेकर यांनी केलेलं होतं. 6 जानेवारी 1832 रोजी. आणि हे द्विभाषिक आहे. मराठी पत्रकाराची सुरुवात झालेली होती यापासून. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? मी आताच तुम्हाला सांगितलं. ते कोण आहेत? बाळाशास्त्री जांभेकर. ठीक आहे, 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी ते सुरुवात केलेली होती. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. शतपत्रे कोणाच्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्या वृत्तपत्रातून? कलकत्ता जनरल, संवाद, कौमुदी, दर्पण, प्रभाकर. आणि शतपत्रे कोणी लिहिली होती? ही प्रभाकर वृत्तपत्रातून झाली होती. आणि ते कोणी लिहिली होती शतपत्रे? गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली होती. हा, प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी समाज सुधारणेवर आधारित पत्रे लिहिलेली होती. ठीक आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. 108 पत्र लिहिली होती, म्हणून त्यांना शतपत्रे असे म्हणतात. नंतर निबंधमाला कोणी सुरुवात केली? विष्णुशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, लोकहितवादी. निबंधमाला सुरू केली होती विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर भारतातील विज्ञाननिष्ठ समाज आकाराला आला पाहिजे आणि तमाम हिंदू लोकांनी वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे, हे ही सूत्र कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी विदा सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे. भारतातील विज्ञाननिष्ठ समाज आकाराला आला पाहिजे आणि तमाम हिंदू लोकांनी वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे, हे विदा सावरकर यांनी मांडलेले आहे. ठीक आहे, हे कोणाचं मत आहे? विदा सावरकर यांचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर खालीलपैकी विषय कोणाच्या लेखन विशेष येतील सांगता येतात? समाजाची मानसिक बदलण्याची गरज, परखडपणे विचार व्यक्त, इंग्रजांबद्दल आदर, व्यापक सामाजिक हित आणि हे मत कोणाबद्दल सांगता येतं? महात्मा फुले, विदा सावरकर, गोगा आगरकर, डॉक्टर आंबेडकर. समाजाची मानसिक बदलण्याची गरज आहे हे त्यांनी सांगितलं. परखडपणे विचार. आता इंग्रजांबद्दल आदर हे मला माहिती नाही. ठीक आहे, व्यापक सामाजिक हित हे कोणाचं होतं? हे होतं महात्मा फुले यांचं. ठीक आहे, हे चुकीने आलेलं आहे. ठीक आहे, हे बाकी बरोबर आहे. त्यानंतर पुणे येथे शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे कोणी मांडल्या? वीरा शिंदे, महात्मा फुले, गोगा आगरकर की लोकहितवादी.
पुणे येथील शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारापुढे कोणी मांडलेल्या आहेत? त्या मांडलेल्या आहेत वीरा शिंदे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे ते घटक 2 मध्ये अभ्यास करणार आहोत भरपूर. भारुड काय, बोहाडा काय, सगळं ललित तमाशा सगळ्याबद्दल अभ्यास करणार आहोत. आणि दुसरा युनिट जो आहे तो पेपरच्या दृष्टीकडे खूप महत्वाचा आहे, कारण त्यातून भरपूर प्रश्न विचारले जातात आणि निघतात पण. ठीक आहे, त्यामुळे महत्वाचे आहे. आणि येत्या 25 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होती आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.